तर मित्रांनो, आता मी इथे पिझ्झावरती टाकण्याकरता मसाला तयार करते। कांदा आणि शिमला मिरची आणि थोडंसं मशरूम हे छानपैकी मी आता फ्राय करून घेते। तुम्ही बघू शकता इथे मी छानपैकी आता फ्राय करायला कांदा आणि शिमला मिरची टाकलेली आहे। तर आपल्याला अशा प्रकारे शिमला मिरची बारीक कट करायची आहे आणि कांदा सुद्धा असा कट करायचा आहे। आता मी ते मशरूम पण छान धुवून कट करून टाकलेला आहे। आता आपण हे सगळं फ्राय करून घेऊया। तर मित्रांनो, आपण छानपैकी आता पिझ्झा बनवण्याकरता जे पीठ मळून ठेवलं होतं 2 तास करता, तर ते छानपैकी आता फुललेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया। तर मित्रांनो, आता मी ते पिझ्झा बेस बनवण्याकरता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठ ठेवलेलं आहे आणि मी टेबलावर जो स्टँड ठेवतो आपण पातेलं ठेवण्याकरता ते सुद्धा मी इथे ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, आपण जे पीठ 2 तासाकरता ठेवलं होतं छान फुललं होतं। आता आपलं ते पीठ मी आता इथे एकजीव करून घेते। तर मित्रांनो, आता मी त्या पिठाचे छानपैकी गोळे करून घेते गोल गोल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला छानपैकी गोल गोळे करून घ्यायचे आहेत पिठाचे। तर मित्रांनो, आपण जे हुंडे करून घेतले होते पिठाचे, आता मी याची छानपैकी पोळीसारखं लाटून घेते। तर मित्रांनो, इथं आपण मॅगीचा जो चमचा आहे त्याने आपण थोडे थोडे याला होल पाडून घेऊ। तर मित्रांनो, मी इथे आता प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि छानपैकी आता त्याच्यावरती टाकले, तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आता मी इथे शेकण्याकरता ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता। तर इथं आपला पिझ्झा बेस तयार होतोय। तर आता मी झाकून, तर इथं आपल्याला फुल गॅसवरती ते छानपैकी, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला गोल हुंडा आपण जे केला होता अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। आता मी डबल एकदा छानपैकी आपला मॅगीचा जो चमचा आहे त्याने होल पाडून घेते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं छानपैकी आता आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे। तर मित्रांनो, आता मी इथे पिझ्झा सॉस लावून घेते। तर मित्रांनो, इथं आपण शिमला मिरची, कांदा आणि जो मशरूम होतात फ्राय करून घेतलेलं ते सुद्धा आता मी याच्यावरती ऍड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता मित्रांनो, मी याच्यामध्ये चीज सुद्धा ऍड करते किसून। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी ते चीज सुद्धा ऍड केलेलं आहे, किसून टाकलं आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आता मी ते थोडंसं ऑरेगॅनो सुद्धा ऍड करते। तर मित्रांनो, आता मी ते चिल्ली फ्लेक्स सुद्धा ऍड करते। तर मित्रांनो, आता मी हे झाकून ठेवते। तर मित्रांनो, आता मी ते पिझ्झा तयार होण्याकरता झाकून ठेवलेला आहे छानपैकी, तुम्ही बघू शकता फुल गॅसवरती।
तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपला छानपैकी पिझ्झा बेस तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती मी आता मी इथे पिझ्झा सॉस सुद्धा ऍड केलेला आहे, छानपैकी लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण जो मसाला फ्राय केला होता, शिमला मिरची, कांदा आणि मशरूम, ते सुद्धा आता मी याच्यावरती ऍड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यावरती चीज ऍड करते। तर मी बघू शकता, आता मी ते चीज सुद्धा खिसून टाकलेला आहे। आता मी याच्यामध्ये ओरिगॅनो सुद्धा टाकते। आता मित्रांनो, मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स सुद्धा टाकते। तर मित्रांनो, बघू शकता इथे छानपैकी आता आपला पिझ्झा तयार आहे खाण्याकरता। तर मित्रांनो, या खायला। हे बघा मित्रांनो, मी पण या खायला सगळेजण, आणि घरी पण नक्की ट्राय करा, मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झालंय। तर मित्रांनो, इथे छानपैकी आता आपला पिझ्झा तयार आहे खाण्याकरता, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, या खायला। मुलांना सर्वांना खूप आवडतं, म्हणून मी म्हटलं आज चला एक नवीन रेसिपी बनवूया घरीच। तर मी आज मित्रांनो घरीच पिझ्झा बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। घरी बनवलेलं खूप हेल्दी असतं, त्यामुळे मी आज घरी बनवलेलं आहे। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झालं आहे म्हणून। पिझ्झा खायला खूपच टेस्टी झालेला आहे, इथं बघू शकता तुम्ही। तर तुम्ही भी घरी नक्की ट्राय करा, मुलांना सर्वांना खूप आवडेल, आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झालंय। आणि आमच्या अशीच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।